लोकांची आई झालेत. वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. स्वतः ज्ञानोबा आहे, अनाथ आहे, पण तुम्हा आम्हाला ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई अनाथाची माय. ज्ञानाबाई
दादांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा जरा. ज्ञानोबरायकडं पाहिलं ना, ज्ञानोबराय आढाताची माय झाले. प्रत्येकाला सनात केलं ज्ञानोबरायनी. ज्ञानराज माझी योगी यांची माऊली, ज्ञानोबराय योग्यांची सुद्धा माऊली झाले. ज्ञानोबराय वेदाची आई झाले, योग्याची आई झाले, अनाथाची आई झाले. ज्ञानोबराय सिद्धाची आई झाले. प्रत्येकाला सनात केलं, प्रत्येकाला. आणि ज्ञानोबरायनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला. प्रत्येकाला सनात केलं आणि सनात करून प्रत्येकाच्या अंतकरणातला विवेक जागा केला आणि प्रत्येकाला ज्ञान देण्याचा, उपदेश देण्याचा मार्ग माझ्या ज्ञानोबरायनी या ठिकाणी प्रत्येकाला सांगितला, ज्ञान दिलं. ज्ञानोबरायकडे पाहण्याचा प्रयत्न केला. ज्ञानोबरायला माऊली म्हणतात, आईची भूमिका का? विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हणतात, पै हितापासून काढीती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. आई कोणाला म्हणतात? आई या शब्दाचा जर अर्थ पाहिलं, साधू संत सुद्धा म्हणतात, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. ज्ञानोबरायला आई म्हटले का? आई या शब्दाचा अर्थच असा आहे, आपल्या लेकराला काय पाहिजे हे आईला पाहिजे.